शांताबाई, येण्या झाल्या फोन्या झाल्या. हा काय म्हणते, जोडवे पापड्या करंजा सब झालं बापा. हो ना बिचारे, याचीच काळजी राहते व फुलोऱ्यासाठी पाहिजे का नाही, याचीच काळजी राहते, मग कायचीच काळजी नाही राहत. झालं बापा करंजाचं किचकट काम आहे ना जरासं. बक बक भरल्या, तू होती माय रश्मी म्हणून फटाफट तरी झालं बापा. काय माय शांताबाई, तुझ तर मायाहून कारागीर आहे व. हा तुझ तर लवकर लवकर काम आटपतं व. आता मायाच्यानं काय मी करंजा भरू लागले बापा, आणि येण्यानं फण्यानं जोडवेन ते पापड्या केल्या फक्त. बाकीचं तर जुनं सापटवलं पूर्ण. हो ना माय, पण काही असो तेवढा सदार झाला ना मले, तेवढा सदार झाला. बरं आई, मी हे वेणीगिनी करतो, येतो आई, मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. नाही हो बाई पिंकू, आज फणीन लावतात माझ्या डोक्षाले, हा केस सिचर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तू जाऊ नको कोणाच्या घरी. आज नागपंचमी सणावाराचा दिवस आहे बाई. कोणाच्याच घरी नको जाऊ, तू उद्या जाऊ. हा ऐक मायावालं. अमोय बाई काकू, आज येणे नाही घालतायत का जी? हा मग अजून काय काय नाही घालतायत शांता काकू? पायो बाई पिंकू, आज फणीन लावतायत डोक्षाले. हा लोकांचे कामधंदे बंद राहते मस्तंपैकी. अन पोळ्या याच्यावर कर लागते बाबा, कढईत तव्यावर करता नाहीत पोळ्या. अच्छा, म्हणजे याच्यात वेणी घातली आहे, म्हणजे तैलीत हे वेणी म्हणून वेणी घालतायत वाटते शांता काकू आज, आहे ना? ह्यात तर माहिले काढल्या. पिंकी जाय बरं बाई, तू बाहेर त्या डोक्याला डोकं नाही लागत बापा. हा आता तू म्हणशील तर जोडवे केले तर जोडवे नाही काढले. हा फणी केली तर फणी नाही काढली अशी म्हणशील तू. आता फणी तर काढलीच आहे म्हणा, जोडवे केले अजून काय केलं बाबा? नाही हे केलं वाटते. फणी फणी तर काढलीस, जोडवे कशी काढणार आहे व? मी आडवानाची काही विचारतो. आता जे काढलं आम्हाला जे माहिती आहे ते काढलं बापा. हो तू जास्त विचारू नको, जाय ते खेळायला जाय. हो ते तिकडे पाय बरं, हरभरे फोडून देऊन राहिले का, तर जाय. गर्दी गिर्दी नसन तर जाय लवकर, सांगाले आम्ही येतो मग तिकडे. मग पाय बरं आई, हा डोक्षाले म्हणजे फणीच नाही लावता येत वाटते ना आज. फणी केली त्याच्यात, जोडवे जोडवे तेच विचारणार होती. मग जोडवे कोण घालता बापा? जोडवे नाही घालायला लागत होते बाई पिंके. बाकीची काय हिस्ट्री आहे, काय इतिहास आहे त्याच्या मागचा, ते उद्या सांगन मी तुला. आणि जाय बरं आता तिकडे, हरभरे फोडून देत आहे तिकडे. गर्दी गिर्दी नसेल तर सांगाले पटकन. हा आम्ही हरभरे फोडायला जायला लागते ना लगेच. मग ते सत्तू गित्तूचं करून आणा लागन. आज तर झाला नाही म्हणा सत्तू, आता उद्या पाहा लागन बापा त्याचं. झालं शांताबाई, पुऱ्या गिऱ्या तळल्या ना? हा पोळ्या टाकल्या म्हणतो, भात वरण भाजी सगळंच तर झालं व. फक्त आता काय राहिलं माय, कुरड्या तर करतच नाहीत म्हणते. काहीच नाही राहिलं. मग सर्वच केलं बापा तुन. यात माय भांडी घासून टाकली बापा. काय करावं ना काय नाही मला काही समजलं नाही बापा. आय तर खाल्ल्यासारखं सोडून राहिलं मला तर. सोड ना माय रश्मी, काहीच्या काही लावतं. हा उरकोली मी काम. हे काम किचकट आहे ना, वेण्या फण्या जोडवे फोडवे. हा जाऊ दे ना, आता केलं मी. आता मी चालली जातो हरभरे फोडाले, तोपर्यंत तू घर गिरं झाडून टाक. मग एवढं काम कर ना, आरतीचं ताट काढून ठेव. आपण एवढे जणी मग आरती करायला जाऊ. वारुडात झाला का ना वावरात? हा चलशील ना तू? वारुडात नाही हो माय, वावरात जाऊ ना आपण. जाऊ सर्वच जणी, जाऊ सर्वच जणी सोबत सोबतच जाऊ मस्त. मला गंगा म्हणे बिचारी आपण सोबत सोबत जाऊ म्हणेन. आणि तिच्या वरातल्या वारुडावर म्हणते बाई असं रिअल म्हणजे साक्षात नागराज राहते म्हणजे साक्षात. आपण जाऊ पाहिल्या. चल जाऊ पोट्टेवा, दर्शन घ्यायला चल जा, दोघी जणी चल जा बापा. माय बाई आई, हो का व? खरंच का व? हो बाई हो, मलाही सांगितले माग, मी ना दुर्लक्ष केलं, पण खरं आहे ते गोष्ट. सगळ्याच जणी म्हणते बापा. माय मी येणं बापा, नाही मला टाकून जाण. हो मला पाच आहे बापा. आणि शांत काकू आज नागाला दूध पाजा लागते म्हणते. मग आपण दूध घेऊन जाऊ तर नाग तिथे येऊन दूध पेन का आपल्या वाटीतलं? हो पाहिजे ना. आता तू तिथे चल जो, तिच्या तोंडाला लाव जशी वाटी. हा पिते मग तो. जाशील ना तिच्या जवळ तू? जाणं माय पिंके, जाय बरं. एवढं तरी सांगून दे गंगा काकूले पार्वती काकूले का चने भरडाले जायचं असेल तर लवकर लवकर जा म्हणा. हा मग गर्दी होते, नाही तर मग चने तरी टाकून या बापा तिथे. शांताबाई जाणं जाणं. हा मी घरावरचं जाय बरं. माई आई बी भल्ली साहेब बापा, नुसतं जाय जाय करते मले. बस म्हणा आता एकटीला घरी. मोठी ती पिंकी नटखट आहे हो बापा. काय करावं ना काय नाही तर. भल्ली अबद आहे हो बापा, भल्ली अबद आहे. काही असो बापा, ते आहे तुला अदार आहे बापा त्या जीवाले. बरं चल मग येतो मी. हा चने फोडून येतो जरा शिक. मग कशी आहे गर्दी गिर्दी होऊन जाईन अजून. मला तसं वाटतं आता गर्दी झालीच असेल, पण तरी जातो मी. हा गंगा पार्वती आहे सोबत तर. तू राही घरीच. काय येतो तू? हा येतो मी. मीच भरडवून आणतो. मग चाललो जाऊ आपण पूजा करायला. हा पाहतो ती जर गर्दी नसेल तर आताच भरडून घेऊन येतो, म्हणजे फोडून घेऊन येतो. नाही तर मग पाहा लागन बाई, नाही तर मग ठेवून या लागन, नंतर घेऊन या लागन. हो पाय ना तुला कसं पटते तर पाय. आता माय बाई तिथे तर मायली लेकरू भारी आहे बाबा पहिलेच. हा काय करावं ना काय नाही. मामाजी, मामाजी फुटानेवाले मामाजी, फुटानेवाले मामाजी. शांते शांते, शांते वाले वो बिजी है काम में, उसको मत आवाज दे तू. मेरे को पता क्या है तेरा, क्या है बोला. आज के दिन क्या रहेगा काकी? तू तो ऐसे ही पूछ रही जैसे तेरे को पता ही नहीं. अब सब यहाँ पे क्या फोड़ के ले जा रहे? ये हरभरे फोड़ के लेके जा रहे क्या नहीं? चने फोड़ के. तेरी भाषा में क्या बोलते मेरे को पता नहीं बापा, पर हमारी इसमें मराठी में तो उसको हरभरा बोलते और चने बोलते बापा, इतना मेरे को पता है. तो वो फोड़ के ले जाना है मेरे को. तो मैं उनको बोलना चाहती थी कि हमारे जल्दी फोड़ के दो, हम जल्दी घर पे चले जाते. नहीं हाँ तेरी बात सही है शांते, वो तेरी बात में कोई गम नहीं है. ओ क्या है ना, इतने सारे लोग है. इतने सारे लोग तेरे आने से पहले यहाँ पे इकट्ठा हुए. अब पहले उनका करूँ कि तेरा करूँ तू ही बता.
तेरा करूंगी तो उनको गलत लगेगा और उनका करूंगी तो तेरे को गलत लगेगा, पर तेरे को गलत लगना ये नामुमकिन है। मतलब वो बात ही अच्छी नहीं है। तो फिर तू भी रोक दे, उनको भी मैं रखने रखने को बोलती, उनको भी बोलती कि आप चले जाओ, बाद में आना, तू भी बाद में आना। हाँ अभी नहीं होता। ये देखिए बुड्ढिया कितनी देर से बैठी है। अमाय बापा सरळ सरळ सांग ना का तू ठेवून दे बापा, सगळेजण तुम्ही ठेवून द्या, नंतर घ्याल ये जा। काय माहिती इंग्लिश मध्ये तिले धड बोलता नाही येतो बापा, त्याची भाषाच वेगळी आहे ना. ना मराठी बोलतायत ना हिंदी धड बोलतायत. हिंदी येते जरा जरा तर बोलते, त्याचं काम तरी होते बापा. शांते थांब बाबा थांब. मी तर किती वाळकोडची बसली माहित. घाई नको करू. घोड्यावर आली ना, घोड्यावर जात काय, घोड्यावर आली ना तर कछुव्यावर जाय तू, कछुव्यावर. हे लवकर लागत नाही तर नंबर. आता नुसतं बाई 3-4 घंट्यापासून बसली आहे इथं सकाळपासूनची. ते म्हणते ठेवून दे, पण मला एकाने विचारले ठेवणं नाही आवडत. आणि घरी कोणते काम आहे मला. हाय आली माई सून करते ते, तर बसावं म्हटलं बाबा इथंच. तर मी हाय बाई. अमाय काकी तू बरोबर आहे. माय तू घरी सून आहे ना आम्हाला सुना नाही आहे ना, आम्हाला घरी सुना असाले. काय गोष्ट करता माय, सुनीपेक्षा निपटत तुझी पोरगी आहे एवढी चांगली. तिघी पोरगी आहे ना, तिघीची आहे तर पोरी घरी आहे. काहीतरी गोष्टी सांगता बापा. हो ना तर बरं बरं ठीक है ना. क्या बोलती काकी फिर रोक रोक दूं क्या यहाँ पे? मैं थैला यहाँ पे रोक देती और मैं चली जाती. फिर मेरे को नाक की पूजा गीजा करने मेरे खेत में जाना है. तो मैं रोक देती. अच्छे से करके रखना. कुछ मतलब ऐसा वैसा मत निकाल के देना. अच्छे रह जाएंगे तो मैं आपको वापस ला के दूंगी बापा. अभी बता रही. रख देना हो शांति, रख देना. क्यों तेरे को भरोसा नहीं क्या? काकी पे भरोसा नहीं क्या? 10 साल ही तो तू मेरे पास आती और फिर भी भरोसा नहीं तेरे को. कैसी बात कर रही? नहीं होगा भरोसा तो रहने दे भाई, नंतर आना. नहीं भरोसे वाली बात ही नहीं कर रही मैं. जाऊ दे ना माय, कुठं हिंदी बरोबर बोलता नाही. ठेवून देवा, ठेवून देतो काकी आम्ही, ठेवून देतो. टेंशन नको घेऊ. हाँ देख भाई अभी बता देती मैं तेरे को. हाँ 60 रुपए पाइली ले रही मैं, 60 रुपए पाइली. हाँ नहीं तो फिर बोलेगी हमारे से ज्यादा लिए, ऐसा लिए को वैसा लिए. रखने के पहले मैं बता देती. तेरे को पटता होगा तो रख, नहीं तो रहने दे भाई. 60 रुपए पाइली से मैं कम लूंगी नहीं. अभी बता रही. काय गोष्ट करतं माय काकी. आता मला हिंदीत बरोबर बोलता नाही म्हणून सांगून राहिली. आता दरवर्षी माय मी त्याच जवळून फोडून घेऊन जातो माय फुटाने. तू अशी करते का व? 40 रुपये पाहिली घे माय, 60 रुपये पाहिली लई होते ना. गरीब आलेच लुटते का व? आम्ही गरीबच आहे ना माय, आम्ही का लई लखपती आहे का बापा? आणि दर साल मी त्या जवळून घेतो. तू अशी आहे मी दुसऱ्या इकडे कोणाच्या इकडे जातही नाही व, आणि तू अशीच करतं व. हा मला माहित आहे तू मेरे से ही लेके जाती. तरी पण अभी भाव बढ़ गए ना, भाव बढ़ गए तर म्हणून सांगत आहे मी तुला. नहीं भाई हट. मैं तेरे को 40 रुपया दूंगी और मैं रख के चली जाती हूँ. अभी 40 ही रुपया दूंगी. इन लोगों से ले भाई. तू मेरी बहन है और मैं तेरी बहन हूँ. बहन भाई बहन का रिश्ता है हमारा. इनसे तो पुराना रिश्ता है हमारा. भाई बहन का. और तू तो अभी आई. नहीं कुछ भी बता रही. हाँ ना तो मैं देती भाई को बरोबर, तू चुप रहे. देती मैं. मग आम्हाला कमी द्या लागन बापा. नहीं देख शांति ऐसा है ना, वो ऐसा है. फिर अब क्या बोलू तू ही बता. अब मैं उसको कुछ नहीं कर सकती भाई. तू अब देख तेरा वाला. काकी तू 60 रुपयेच घ्यावा. हा जास्तीची हे नको करू. कधी कोमलताई ऐकवाया नो गंगा काकू. मला बिचारे एवढी उत्स्फूर्तता झाली ना का कवा मी नागराजले पाहतो ना, कवा नाही बिचारे. मी ते नागिन पाहतो का नाही तर कधी असं वाटते मला का मी नाही नागिन भाऊ. किती मस्त करते बाई त्या. मला भल्ला हरी किती बिचारे. ते मस्त रूप बदलवते, ज्याच्या रूपात याचं त्याच्या रूपात जाते. मला भल्ला आवडते ते. पण काय करतं माहिती होता नाही येत ना. नाही तर माझी इच्छा होती बाबा ती तशी करायची. यांना काही पण विचार नको करत जाऊ बाई पिंकी. सांगाते ना मागाते ना, काही विचार नाही करायचा. विचार नाही ताई. त्या कॅरेक्टर करते तशा हिरोईनी आपल्या सिरियल मधल्या, तर भल्ला मस्त वाटते बिचारे. जशा म्हटलं तसं रूप घेते. मग त्या माणसाचं म्हटलं तर माणसाचं, बाईचं म्हटलं तर बाईचं. मग तसं जर रिअल मध्ये झालं असतं किती मस्त वाटलं असतं नाही काय. मग कोणी कोणाच्या रूपात घुसलं असतं. म्हणून का नाही मला भल्ला आवडते बिचारे ते. पण तसं होत नाही तसं. तसं झालं असतं ना, मी 100 वर्ष तपस्या काय 200 वर्ष तपस्या केली असती, पण तसं झाली असती. घे हो बापा लय उचे खा बाय बापा तेवाले. आई कवा येते काय माहित बाई. मी सर्वच कामं करून ठेवले. ताट गीट काढून ठेवलं, आरतीचं नैवेद्य काढून ठेवले, घरची पूजा केली. अजून आईचा याचा पत्ता नाही आहे. फुलं राही लावून ठेवला. बस आईला आल्यावर पूजा करायला लागते ना. मग तशीच आपण वरवड्याची पूजा करायला चाललो जाऊ. यन त्या हे गेले ना चणे फरडायला गेल्या का नाही त्या. तर चणे फोडायला उशीरच लागते ना माहिती. तर मार गर्दी असेल, पुरं गाव एकाच दिवशी जमा होते. तर मग तिथं ह्या गेल्यावर मग ह्या भाव तोडे करते ना. यायचं काम काय चांगलं आहे काय. येणं सध्या गोष्टी हाकलत येत असं. हाव काय नाही आई मला जाय म्हणे. मला बिचार ते उभं राही नाही ते जीवावर. आणि आईच्या बरोबरीच्या राहते. तर आईले म्हटलं तू चालली जाय बापा. नाही काय व हाव ताई मी नाही आईले हे मारून दिला. मी म्हटलं आई मी नाही जात म्हटलं. सगळे कामं सांग म्हटलं बाई, दुनियातले सगळे कामं सांग. पण ते चणे फोडायला जाणं मला नको सांगू म्हटलं. काय माय तिथं भल्लं उभं राहायला लागते ना, भल्लं उभं राहायला लागते. आणि माय मन घरच्या याच्यात जाते. माईनं कुरड्या केल्या असन, माईनं पापड्या केल्या असन, माईनं करंज्या केल्या असन. मग का नाही मला पाले आवडते का नाही ते. तर मग का नाही ताई मला असं वाटते जावंच नाही. तर मग मी जातच नाही.
हो बाई पिंकी. आणि का होते अभ्यास गिभ्यास काय म्हणते व हा? अभ्यास गिभ्यास करतो का नाही करत तू? नुसते हिंटानेच दिसतं मला. हा, अरे त्या बाबाचं तुला नाटकच भेटलं. अभ्यास गिभ्यास करत जाणं माय. कसाही अभ्यास करशील, एखाद्या ड्युटी पाण्यावर लागशील तर तुझेच चांगलं जीवन सफल वयन. आई बाबाचं जीवन सफल वयन मस्त. आता तुले भाऊ नाही आहे तर तुलेच पाहा लागन ना. हा, करणं कोशिश जराशी, अभ्यास गिभ्यास जीव लाग, जिद्दीनं अभ्यास करणं मस्त. माय तरी अभ्यास करत नाही तर काय माय व? तुला काय वाटतं मी अभ्यास नाही करत? करतो ना अभ्यास. मी सकाळी सुटतो बाई, 5 सुटतो मी, 7-8 वाजेपर्यंत अभ्यास करतो चांगला. मी भले रात्रीची नसन करत, माय मन लागत रात्रीचं, खरं खोटं नाही सांगत मी तुले. आणि पाय मी सकाळी सुटतो 5 वाजता आणि करतो बाई. हो, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे माय. कसंही ते आईचं जीवन सुधरून जाईन व. माय बापाले का पोरी पोराकडूनच अपेक्षा राहते माय. माय बापाची अपेक्षा तोडू नको माय. आता चांगली शिक बापा. हो व ताई. अम्माय काहून एवढा उशीर लागला व? किती बायकोची वाट पाहून राहिली माय. आता ये नाही, मग ये नाही, मग ये नाही, आता ये नाही. आई पाहिजे तर येऊनच येऊन राहिली. अहो बाई कोमल, काय सांगू माय, ते फुटाने फोडायची जागी एवढी गर्दी आहे माय, एवढी गर्दी आहे का माय लेकरू भारी. अहो अशी लाईन लागली आहे का काय सांगू तुले. तर म्हणून बाई जरा तिथं उशीरच लागला. तरी तर पाय बरं, मी तिथे चणे ठेवूनच आली, तरी काही आताच फोडून नाही देत म्हणे. रात्री जाऊन घ्यायले. एवढा वेळ थांबायला नसतं पुरलं. आपल्याला अजून पूजा करायला जायचं आहे. काढलं का बाई तू ना? पूजा गिजा घरची केली ना? आणि ताटगीट काढलं का पूजेचं वावरात जासाठी? हा आई, सगळंच रेडी आहे, सगळंच रेडी आहे. टेन्शन नको घेऊ. फक्त आपल्याला वावरात जाऊन पूजा करायचं आहे. सगळंच रेडी आहे बाकी. बरं बरं, चाल मग तिकडे. शांताबाई, पार्वताबाई वाट पाहून राहिली तिकडे. चाललं जाऊ आपण. हो काकू, मी वाट पाहून राहिली हो काकू तुझी वाली. मला बिचारे ते नागराज 5 आहे ना, त्या वावरातला साक्षीताई म्हणते ना. हो मा पिंकी, आई आई इथंच आहे ना शांताबाईच्या घरी? हो काकू, आम्हाला जाऊच नाही दिलं शांता काकून. तर मग आम्ही इथंच नागपंचमी साजरी केली. बरं झालं माय, जाऊ दे ना तिकडे. त्या बाप सुधारला पाहिजे. हो चल बाई. मस्त तयारी केली हो, मस्त दिसून राहिली पिंकी तू आज. भल्ली मस्त दिसून राहिली. हा काकू, मी आज घातला नवीन ड्रेस मस्त. नागपंचमी आहे म्हटलं तर घाला होता घातला. मस्त दिसून राहिली. चल बाई कोमला, घे बरं बाई आरतीचं ताट, चाललं जाऊ. हो आई चल. माय बाई कुठं निघाला बाबा? कुठं निघाला म्हटलं? कुठं नाही हो माय, आम्ही असंच फिरायला निघालो. जेवण खावण केलं आम्ही. यावं म्हटलं जरासं गाव कुटारून. तर चाललं गाव कुटार आले. हो बरोबर आहे म्हणा, तुमच्या मागे ते कुटाराचीच कामं जास्त आहे का नाही? आपला धंदाच आहे तो नाही. चालली बाई मी पूजा करायला. नागपंचमी आहे ना, चालली मी. तुम्ही नाही जात का व? कोण बापा जीव धोक्यात टाकून जात बस ना बापा. तिथं आपण जाऊ त्याची पूजा करायला आणि त्यांना आपल्याला डसून द्याव. मला तिथंच पाय घासून कोण जात बसते? कोण आपला एवढा जीव काय उतवाला का बापा? असंच कोण गेलं तिच्या जवळ तले म्हणून मारलं गेलं सांगते का मुक्या जनावराचं? नशिबाच्या पुढं काहीच नाही आहे माय कमला, काहीच नाही आहे. अवय कधी कधी तर असं होते साप आपल्या अंगावरून चालला जाईल आपल्याला काही नाही होत. कधी कधी तर असं होते तर आपल्याला दिसतही नाही, तो डसून चालला जाईल. असं राहते माय. आता नशिबाच्या पुढं काही नाही हो माय, काहीच नाही आहे नशिबाच्या पुढं. तू म्हणून राहिली जीव धोक्यात टाकून नागपंचमीचा एवढा साजरा सण, आणि तू म्हणून राहिली बिचार जीव कोण धोक्यात टाकून. काय बाई आहे बापा तू? जाणं बापा जाणं, काय डोकं खाऊन राहिली? तुला माहिती आहे तू येवाले काहीच नाही राहिलं. तू झाली म्हातारी. केस पिकले सारे तू येवाले. आता तू येवाले केस पिकले, तुला असं वाटते बाई आणि डसला मसला तू राहिलंच काय व? नाही राहिलंच काय म्हटलं. आम्ही जेव्हा नाही, आमचं पुरं आयुष्य राहिलं. आणि तुला काय डसला मसला तू मेली तर कोणाला फरक पडणार आहे? तुला कोणता फरक पडणार आहे? सरच झालं तू, सरच उरकलं आता. आता काय तुझ्या मरणाचे राम राम कृष्ण हरी, राम राम कृष्ण हरी मनाचे दिवस आहे येवाले आता. म्हणून तू तरी चालली बहिणी, तू तरी जातं का व? मोठी गोष्टी सांगतो तर. हो ना माय, एवढीच सांगते. नागपंचमी तर मध्ये बाबा येणी नाही घालतायत म्हणते. आणि तिथं मार नट्टा थट्टा करून येणी गिनी 4-4, 5-5 रबडाई लावले बाबा त्या येणीले. मार मटकी आहे बाबा तू. तू चालली का नवरा करायला? नागपंचमीला माग जा म्हणे नवरा त्याचं म्हणा चांगला. हो चेष्टा नका करू बापा, चेष्टा नका करू. मी काल रात्री सेनी घालून घेतली, उद्या येणी घालतायत म्हणून. काय सांगून राहील तू? काल रात्री सेनी घातली ना, आज काही काढली नाही. मग म्हाताऱ्या माणसाला माफ आहे म्हटलं, सर्व गोष्टी सांगून राहिली म्हातारी. म्हणजे मला शौक आहे का उमराचा? शौक असेल मग तुम्ही अशीच मेली असती. मोठ्या सांगून राहिल्यात. तुम्हाला हे सांग ना, जीवावर येते म्हणून तुमच्या. भोकाळ्या बायका तुम्ही, भोकाळ्या बायका असाले. जा ना बापा तू. आम्ही विचारलं तुले कुठं चालली ना काय चालली. त्या टायमाला ताट दिसलं, चालली असेल बाबा पूजा करायला. नाही तिकडे फुसफुसची पूजा करायला. आम्ही काही विचार नाही, तूच तर विचारून राहिली कुठं चालल्या ना काय चाललंय. तूच तर बोलली पंचायती आहे बापा. नाही विचारणार नाही तर काय माय, आश्चर्याचीच गोष्ट आहे का नाही. मी ताट घेऊन दिसून राहिली, सर गाव ताट घेऊन येता जाता दिसून राहिलं पूजा करायला. आणि तुम्ही बायका बापा तिघी हात हलवत चालले बाबा सांड्यासारख्या. कुठे चालले ना काय चालले तर? हो काय, जा ना मग तू. कोणाची वाट पाहून राहिली? जा ना. त्या बायका चालल्या जाईन तिकडच्या सोबतीने, तू राहून जशी इथं मारमगांपासून जे तोंड वाजून राहिली बापा बिना कामाची. जाय, आम्हाला ते ज्ञान काही सांगू नको बापा. आमच्या मनात श्रद्धा आहे ना बस. मनात श्रद्धा पाहिजे म्हणजे देव कुठेही असते. कोणाची वाट पाहून राहिली म्हणजे? शांता, पार्वती, गंगा. त्या गंगाच्या पुरीगिरी आहे.
काय मजा काय काय, आमची पुरी टीमची टीमच होते म्हटलं. तुमच्यासारख्या नेट लागे बायका असते तर मग राहिलं असतं. मोठ्या सांगून राहिली मनात श्रद्धा, त्या मनात श्रद्धा नाही, भावना नाही, काहीच नाही. त्या मनात देवाबद्दल काहीच नाही आहे. मोठी सांगून राहिली तू तर. हा, रुपाली जशी आहे तशीच गुणाली आहे तू. मोठी सांगून राहिली त्या मनात दुसरंच काही आहे, त्या मनात लफडे आहे लफडे. हा, देव नाही त्या मनात, लफडे आहे लफडे. काय बाबा बुटगी हो बापा, हे डोकं खाऊन राहिली. जा ना माय, जाणं लवकर. खरंच बाई, जशी जशी ती वय होऊन राहिली काही तसं ते वरचा मजला खाली होऊन राहिला त्यावाला. जो एखाद्या गोष्टीला धरून बसतो तेच गोष्टी चिवडत बसतो नुसतं. काही सुद्धी बहिणी आहे तू, दोन तोंडी बाई आहे. इकूनचं पडलं तर इकून बोलू लागतं, तिकूनचं पडलं का तिकून बोलू लागतं. त्यासारखी तर बाई जिंदगीत नाही पाहिली मी. पाहून घ्या बाई, आता पाहून घे माले, पाहून घे कशी आहे मी, हाय का नाही, पाहून घे. चला बाबा, डोकं ऍड करायला नाही पुरत इथं. हो, हे देवा पै पिसायली का काय माहित बापा. माय आई, किती मोठे मोठे साप आहे बापा. खरंच ना माय, पाहिना लगोच आहे व माय. आम्ही लगोच उभं राहतो बापा. आई काही नाही करतो बापा. रिंकू काही नाही करत मा. हा, तिथंच थांबा तुम्ही, भेव लागत असन तर. फालतू दचकून मचकून जाण बापा. आम्ही करतो नागराजाची पूजा. हे नागराजा तुला वंदिते, हे नागराजा तुला वंदिते. काही नाही करत बाई. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा मस्त. हो वा, भिऊ नका माय पट्टे वा, म्यान नाही तर. ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम. ओम श्री शिव शंकराय नमः. ओम श्री शिव शंकराय नमः. ओम श्री शिव शंकराय नमः. हर हर महादेव. हे नागराजा, मला, माझ्या परिवाराला आणि माझ्या मैत्रिणीला, माझ्या मित्राला, जे जे काही माझे लोक व्हिडिओ बघतात त्यांना सुखी ठेव, मला पण सुखी ठेव. सर्वांची काळजी घे. सांगा मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, आणि राहिली गोष्ट एक, ते म्हणजे नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हॅलो मित्रांनो, मी कोमल बोलताय. हा कोमल, तुम्हाला नागपंचमीच्या खूप आभारभर शुभेच्छा. हा, आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर. हा प्लीज. बाय, भेटू उद्याच्या भागात. शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय.